नवी मुंबईतील गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टरांना क्लीन चिट मिळाली आहे। सोनम डोंगरे यांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे किंवा चुकीच्या औषधामुळे झालेला नसून ॲलर्जी आणि उलटीमुळे झाला असं 5 सदस्यीय समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। काल हा अहवाल सर्वसाधारण सभेमध्ये मांडत महापौर सुजाता पाटील यांनी डॉक्टरांना जबाबदार नसल्याचं सांगितलं। मात्र हा अहवाल एकतर्फी असल्याचा आरोप सोनमचे पती करण डोंगरे आणि मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलाय। तर आता ज्यावेळेस पेशंट आपला घरी असतो आणि आपण दवाखान्यात त्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस मिनिमम 10 ते 15 मिनिटं लागतात घेऊन जायला। पण माझी वाईफ ही हॉस्पिटलमध्येच होती, तर असं काय होतं काही सिरियस नव्हतं, त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपचार करायला पाहिजे होते, काहीतरी हे करायला पाहिजे होते। तर मग काहीच नव्हतं, त्यांनी उपचारच केले नाही, त्यांच्याकडे ICU पण नव्हतं आणि काहीच नव्हतं। त्यांनी मला ऐरोलीवरनं का तिकडं मला शिफ्ट केलं तिकडं माझ्या वाईफला, की ICU नव्हतं म्हणून तिथे ICUसाठीच त्यांनी तिकडे हे केलं। जर तिथं त्या जागी ICU असती किंवा काही तिला योग्य ट्रीटमेंट भेटली असेल तर ती वाचली असती। करण डोंगरे म्हटले की अर्ध्या तासाच्या अंतरात 5 ते 6 औषधं दिली, ज्यात 2 ते 3 इंजेक्शन्स आहेत, बाकी औषधं आहेत। बरं, याच्यामध्ये रिचा मिश्रा ज्या आता जिवंत आहेत, रिचा मिश्रा यांचे पती सोनम डोंगरे यांचे करण डोंगरे हे पती, चौकशी समितीने यांना बोलून यांचीसुद्धा चौकशी केली का, यांचंसुद्धा स्टेटमेंट चौकशी समितीच्या अहवालात रेकॉर्ड झालं आहे का, अशी कुठलीही गोष्ट न होता प्रशासनाला वाचवण्यासाठी सत्ताधारी यांचा मिलाप आज महासभेत दिसला। हे दुर्दैव आहे। एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवतो ऑक्सिजनसाठी, त्यांना ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना ओममेट झालं आणि त्यांनी ते ओममेट ॲक्च्युली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं, ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेलं। त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिवेट झाले त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे। याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।